नमस्कार मित्रांनो, तर राज्यामध्ये लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आली आहे. परंतु यामध्ये बऱ्याचशा लाभार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरताना अडचण येत आहे. ज्यामध्ये सर्वात प्रथम आहे OTP येत नाही. मित्रांनो, यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या प्ले स्टोअरवरती जाऊन आपलं जे मेसेज ॲप्लिकेशन आहे तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे. सर्वात प्रथम तुम्हाला नारी शक्ती दूत हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. त्यानंतर ते तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. मित्रांनो, इन्स्टॉल झाल्यानंतर बऱ्याचशा लाभार्थ्यांना OTP येत नाही. काहींना डॉक्युमेंट अपलोड करण्यामध्ये प्रॉब्लेम येत आहेत. मित्रांनो, तुम्हाला चिंता करायची काहीच कारण नाही. कारण की मित्रांनो, ॲप हे आत्ताच 2-3 दिवसापूर्वी आलं आहे. त्यामुळे तुम्हाला आता काळजी करायची नाही. लवकरच ॲपचं अपडेट व्हर्जन येईल. त्यामध्ये तुम्ही आपला फॉर्म हा घरबसल्या भरू शकता. त्यामुळे तुम्हाला अजिबात चिंता करायची गरज नाही. मित्रांनो, जसंही तुमचं नारी शक्ती दूत हे ॲप्लिकेशन ओपन होईल, त्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम आता एक तुमचं इंटरफेस सामने येईल. त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, आता पाहू शकता आपले ॲप्लिकेशन हे अपडेट झालं आहे, म्हणजेच ओपन होत आहे. तर बघा, अपडेट झाल्याच्यानंतर तुम्हाला आता ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा काही प्रकारचं इंटरफेस शो होईल. यामध्ये सर्वात प्रथम आता तुम्हाला इथं सर्व काही स्किप करायचं आहे. वाचायचं असतं तर वाचू शकता किंवा स्किप करू शकता. यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला आता तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. तुमचा लाभार्थी जे असतात त्याचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला OTP येऊन जाईल. मित्रांनो, OTP येत नसेल तर काळजी करू नका. तुम्हाला मेसेज ॲप्लिकेशन हे अपडेट करून घ्यायचं आहे. ज्यामध्ये अपडेट केल्यानंतर तुमच्यासमोर डायरेक्ट ॲप हे तुमचं लॉग इन होऊन जाईल. मित्रांनो, मी अगोदर इन्स्टॉल केलं होतं, त्यामुळे मी डायरेक्ट ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन झालेलो आहे. तर मित्रांनो, अशी होती अपडेट. जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला.